काळोख पडत आला होता आणि आमच्या मोबाईलच्या बॅटरी संपत आल्या होत्या. रूपनारायण मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही सुवर्ण गणपतीच्या दर्शनासाठी निघालो. तिथे गेल्यावर परिसरात घरगुती खानावळ शोधून राहण्याची सोयही करायची होती. सुवर्ण गणपतीचे दर्शन घेऊन आम्ही परिसरात घरगुती खानावळ शोधली आणि तिथे रात्री राहण्याची सोय केली. खोलीत पोचल्यावर आम्ही मोबाईल चार्जिंगला लावले. आंघोळ करून ताजेतवाने झालो. मग गरमागरम चविष्ट जेवण घेतले आणि दिवसभराच्या प्रवासानंतर थकलेल्या शरीराला विश्रांती मिळाली. पूर्ण गणपती मंदिराचा इतिहास अलीकडचाच आहे. पूर्वी हे मंदिर पारंपरिक कोकणी पद्धतीचं कौलाद होतं. आता त्याचा जीर्णोद्धार करून लाल चिऱ्यापासून भव्य आणि देखणं सुंदर मंदिर उभारलं आहे. 6 नोव्हेंबर 1987 रोजी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गावातील श्रीमती द्रौपदी धर्मा पाटील यांच्या वाडीत सुपारीचे रोप लावत असताना जमिनीत एक तांब्याची पेटी सापडली. गावकऱ्यांच्या उपस्थितीत ती पेटी उघडल्यात आत 1 किलो 325 ग्रॅम वजनाची शुद्ध सोन्याची गणेश मूर्ती आणि एक ताम्रपट सापडला. सुवर्णमूर्ती पुढील काही वर्ष 1998 ते 2012 मंदिरात विधिवत स्थापित होती. परंतु 2012 दुर्दैवाने ही मूर्ती चोरीला गेली. चोरट्याने ही मूर्ती विटळून टाकल्याने सध्या मंदिरात तिची सुवर्णाची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे. सकाळी 6 वाजता उठून आवरावरी करून 7 वाजता सुवर्ण गणपतीच्या दर्शनासाठी बाहेर पडलो. सकाळी 7 वाजता मंदिर बंद होतं आणि दिघेहून आगरदंडा जेट्टीकडे जाणारी पहिली फेरी 8 वाजता होती. त्यामुळे आमच्याकडे भरपूर वेळ होता. म्हणून दिवे आगर गावात फेरफटका मारायचे ठरवले. गाव अतिशय निसर्गरम्य वाटत होतं. दोन्ही बाजूनी नारळा पोपळीच्या बागा आणि त्यात वसलेली कोकणी शैलीतली घरं, अगदी चित्रासारखा देखावा. पक्ष्यांची किलबिल आणि सकाळची गार हवा याचा अनुभव घेत आम्ही हळूहळू गाडी चालवत दिघीच्या दिशेने निघालो. काल आमचा मुंबई ते दिवे आगार असा जवळ 300 किलोमीटरचा प्रवास झाला होता. आज मात्र त्याच्या तुलनेने अगदी कमी, केवळ 125 किलोमीटरचा घरापर्यंतचा प्रवास बाकी होता. दिघीपर्यंतचा हा टप्पा अत्यंत सुखद गेला. कुठे खड्डे नव्हते, ना कुठलाही अडथळा. अगदी आनंददायी प्रवास झाला. मुंबईच्या रस्त्यांपेक्षा कितीतरी पटीने इथले रस्ते चांगले वाटले. जमत गमत गाडी चालवत दिघी गावात पोचलो. गावात प्रवेश करता शांतता जाणवली. पण ही शांतता काही वर्षात हरवेल असं वाटतं. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाअंतर्गत दिघी बंदर आता ग्रीनफील्ड औद्योगिक कॉरिडॉरचा हिस्सा बनलाय. अडाणी इंटरनॅशनल पोर्टमुळे दिघी आता जगाच्या नकाशावर झळकतंय. मोठ्या कंटेनरच्या वाहतुकीमुळे या शांत गावाचा कायापालट होणार आणि कदाचित शांतताही हरवेल. सकाळी 7:45च्या सुमारास आम्ही दिघी जेट्टीवर पोचलो. समोर आगरदंडा जेट्टी दिसत होती आणि पश्चिमेला अडाणी पोर्टच्या हालचाली जाणवत होत्या. आगरदंड्याच्या पश्चिमेला भर समुद्रात अजिंक्य जंजिरा किल्ला आपलं वैभव मिरवत होता. बरोबर 8 वाजता ऑन टाईम दिघीहून आगरदंड्याला जाणारी बोट आली. दिघी ते आगरदंडा ही सेवा कोकणातल्या प्रवाशांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचा दुवा आहे. ही सेवा सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडतर्फे चालवली जाते. फेरीचे वेळापत्रक सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. दर तासाला एक फेरी उपलब्ध आहे. प्रवासाचा कालावधी अंदाजे 20 मिनिटे. आमची भटकंती पूर्णपणे अनियोजित होती. बोटी चढेपर्यंत कुठे जायचे हे ठरलं नव्हतं. अलिबागचा किल्ला, तोळचं दत्त मंदिर, कोर्लाई किल्ला, फणसाड अभयारण्य असे पर्याय मनात घोळत होते. अलिबाग परिसरात 3-4 वेळा येऊनही जंजिरा किल्ला पाहायचा योग आला नव्हता. अखेर बोटीत निर्णय घेतला, आधी जंजिरा, मग वेळेनुसार पुढचं नियोजन. दिघीवरून 20 मिनिटात आम्ही आगरदंडा जेट्टीवर पोचलो. आगरदंडा जेट्टीवरून जंजिरा किल्ल्यावर जाणारी राजापूर जेट्टीचं अंतर फक्त 7 किलोमीटर आहे. या रस्त्यावर खोकरी गावाजवळ इंडो सार्सेनिक शैलीत बांधलेली 3 भव्य थडगी लक्ष वेधून घेतात. सर्वात मोठं थडगं सिद्दी सुरूर खानचा आहे. तो 1707 ते 1734 दरम्यान जंजिरा राज्याचा प्रमुख होता. त्याचं थडगं त्याच्या हयातीत बांधण्यात आलं असं म्हटलं जाते. उर्वरित 2 थडग्यापैकी एक सिद्दी कासिम याचं असून तो 1670 ते 1707 दरम्यान जंजिरा आणि मुघल ताफ्यात सेनापती होता. तिचं थडगं त्याचा भाऊ खैरियत खान याचं आहे.
खोकरे इथून आगरदांडा 4 किलोमीटर तर राजापुरी जेट्टी 3 किलोमीटर अंतरावर आहे. येथे रस्ता 2 फाट्यात विभागतो, एक उजवीकडे आणि एक डावीकडे राजापुरी जंजिरा जेट्टीकडे. आम्ही डाव्या फाट्यावरून जेट्टीपर्यंत पोहोचलो. जेट्टीच्या पार्किंगमध्ये गाडी लावून आम्ही न्याहारीसाठी हॉटेल गाठलं. न्याहारी करून बॅगा हॉटेलमध्ये ठेवल्या. फक्त पाण्याची बॉटल सोबत घेतली. किल्ल्यावर पाण्यासह काहीच मिळत नाही, त्यामुळे पाणी बाळगणं गरजेचं होतं. 1-2 तासाच्या प्रवासासाठी खाण्याची गरज वाटली नाही. न्याहारीनंतर जेट्टीच्या तिकीट काउंटरवर गेलो. तिथे एक मोठा ग्रुप आल्याने त्यांना प्रथम प्राधान्य देत पहिल्या होडीत बसवलं गेलं आणि आम्हाला दुसऱ्या होडीसाठी 15-20 मिनिटे थांबावे लागले. 9:15 नंतर पर्यटकांची गर्दी वाढली. इथली पद्धत अशी आहे, तिकीट काढा, होडी भरली की सोडा. तिकिटीचा दर प्रति व्यक्ती 100 रुपये. पुरेशी प्रवासी नसल्यास होडी सोडली जात नाही, पण आता गर्दी वाढल्याने होड्या पटापट सुटू लागल्या. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी जुन्या शैलीच्या शिडीच्या होड्या वापरल्या जातात. अशाच एका होडीत बसून आमचा प्रवास जंजिरा किल्ल्याकडे निघाला. समुद्राच्या मधोमध होडी येतात एक तरुण नाविक उभा राहून बोलू लागला. त्याचं बोलणं ऐकता त्याचा हेतू पैशाचा आणि इतिहासाची मोडतोड समजायला वेळ लागला नाही. नाविक सांगू लागला, किल्ल्यावर आम्हाला आत जाण्याची परवानगी नाही. पूर्वी गाईड असायचे, ते इतिहास सांगायचे. किल्ला दाखवायचे, ते 500 ते 800 रुपये घ्यायचे. मी तुम्हाला इथून किल्ल्याचा इतिहास आणि पाण्याच्या गोष्टी सांगतो. तुम्ही दोघे असाल तर 100 रुपये द्या, 2 पेक्षा जास्त असाल तर 200 रुपये द्या. आम्ही दिवसभर होड्या चालवतो आणि महिन्याला 7 ते 8 हजार कमावतो. एवढीच मदत होईल. आम्ही पैसे वाटून घेतो. मग त्यांनी आपला इतिहास सुरू केला. या किल्ल्याचं खरं नाव जंजिरा मेहरूप. जंजिरा म्हणजे पाण्याने वेढलेलं बेट आणि मेहरूप म्हणजे चंद्रकोर. 12व्या शतकात इथे बेट होतं. त्यावर पिराचा दर्गा होता. मसाल्याच्या व्यापारासाठी आलेले अरब व्यापारी दर्ग्याला भेट द्यायचे. सिद्दी हलालला दर्ग्याला भेट द्यायची होती, पण कोळ्याचा नेता राम पाटील याने मज्जाव केला. रागावलेल्या सिद्दी हलालने राम पाटलाला हरवून बेट ताब्यात घेतले आणि हा किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. संभाजी महाराजांनी समोरच्या जागी भराव टाकून सेतू बांधण्याचा प्रयत्न केला, पण जास्त पाणी असल्याने ते त्यांना जमले नाही. हा किल्ला अजिंक्य राहिला. जंजिरा जिंकण्यासाठी संभाजी महाराजांनी बांधलेला पद्मदुर्गही नंतर सिद्धींनी जिंकला. किल्ल्यावर आधी काही पाहण्यासारख्या गोष्टी आहेत. किल्ल्यावर भारतात दुसऱ्या क्रमांकाची कलाल बांगडी तोफ आहे. लंगडा कासम, चावडी, गायमुख तोफ आहे. किल्ल्यावर वाडा आहे, पिराचा दर्गा आहे, एक मंदिर आहे. गोड्या पाण्याचं एक मोठं तलाव आहे. पूर्वी त्या तलावाजवळ काचेचा शिशमेल होता, त्यामधून सप्तरंगी प्रकाश पडायचा. 45 मिनिटात किल्ला पाहून दरवाजाकडे या, आम्ही तुमची वाट पाहू. आम्ही समुद्राच्या खवळलेल्या लाटावरून डोलत होडीने जंजिराच्या प्रवेशद्वारापाशी पोचलो. जंजिरा 22 बुरुजांचा 22 वर्षात बांधलेला आणि 350 वर्षाहून अधिक काळ अजिंक्य राहिलेला. 40 फूट उंच तटबंदी, वाळू, चुनखडी, गुळ आणि वितळलेल्या शिशाने जोडलेले दगड. जोड इतके भक्कम की लाटांच्या मारानेही दगड झिरले तरी जोड अजून शाबूत आहेत. जंजिरा किल्ल्याचा दरवाजा पूर्वामुख आहे, पण तो बुरुजात लपला असल्याने बाहेरून दिसत नाही. लाटा किल्ल्याच्या पायथ्याशी जोरात आदळत असल्याने होडीतून उतरणे खडतर बनते. 45 मिनिटाच्या वेळेत यातच 10 मिनिटे निघून जातात. होडीने प्रवेशद्वारापाशी पोचल्यावर आत एक उपद्वार दिसते. मुख्य द्वाराच्या उजव्या भिंतीवर शरभाचे अप्रतिम शिल्प कोरले आहे. या काल्पनिक प्राण्याने 4 पायात 4 हत्ती आणि शेपटीत एक हत्ती गुंडाळला आहे. शरभ म्हणजे सिंहाची ताकद आणि गरुडाचे पंख याचे मिश्रण. हत्ती व सिंहापेक्षा बलवान हा पौराणिक प्राणी. शैव ग्रंथानुसार विष्णूचा नरसिंह अवतार शांत करण्यासाठी शंकराने शरभ रूप घेतले, तर बौद्ध कथानुसार शरभ हा बुद्धाचा पूर्वजन्म. भारतीय राजसत्ता आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी अशी शिल्पे किल्ले व मंदिरावर कोरत. विदेशी आक्रमकांनी ही परंपरा पुढे चालवली. शरभ शिल्पाच्या वरच्या बाजूला एक शिलालेख कोरलेला आहे. डाव्या भिंतीवर 2 हत्तींची 60 मादीची शिल्प असून त्याच्यावरती वाघ आणि शरभ अशी रचना आहे. हत्ती हे सामर्थ्य आणि संपत्ती वैभवाचे प्रतीक मानले जाते. वाघ राजसत्तेच्या सामर्थ्याचं. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर समोर पुरातत्व खात्याची तिकीट खिडकी दिसते. तिथे 100 रुपये प्रवेश शुल्क भरून किल्ल्यात प्रवेश मिळतो. तिकीट घेईपर्यंत 15 मिनिटे निघून जातात आणि हातात उरतो फक्त अर्धा तास. 22 एकरात पसरलेला हा प्रचंड किल्ला आणि त्यातील अवशेष पाहण्यासाठी 2 ते 3 तास लागतात. अर्ध्या तासात किल्ला पाहणे अशक्य आहे. आम्ही पूर्वेकडील बुरुजावरील कलाल बांगडी तोफेपासून किल्ल्याला प्रदक्षिणा घालायचे ठरवले. जंजिराची तटबंदी बुलंद आहे. त्याला सागराकडे आणखी एक दरवाजा आहे.
22 बुलंद बुरुज असून 2 बुरुजांमधील अंतर 90 फुटापेक्षा जास्त आहे। तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायऱ्या ठेवल्या आहेत। तटबंदीमध्ये कमानी आहेत, त्या कमानीमध्ये तोंड करून तोफा ठेवल्या आहेत। जंजिरावर एकूण 592 तोफा असल्याचा उल्लेख आहे। यातील कलाल बांगडी, लंगडा कासम, चावरी, गायमुख तोफा आजही पाहायला मिळतात। कलाल बांगडी ही देशातील 3ऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तोफ आहे असे मानले जाते। किल्ल्याच्या मध्यभागी सुळकांचा भव्यवाडा आज पडक्या अवस्थेत आहे। 3 मजली पडकी परंतु भक्कम बांधण्याची इमारत दिसते, याला सुळकांचा वाडा असे म्हणतात। या वाड्याच्या उत्तरेस सुंदर बांधकाम केलेले षटकोनी गोड्या पाण्याचा तलाव आहे। हा तलाव सुमारे 20 मीटर व्यासाचा आहे। तलावाच्या 4 कोपऱ्यात 4 हौद आहेत। बाल्य किल्ल्याच्या मागे चुने गच्ची इमारत आहे, याला सदर असे म्हणतात। तलावाच्या बाजूने पांदीव पायऱ्यांनी थोडे वर गेल्यावर किल्ल्यातील सर्वात उंच भाग दिसतो, याला बाले किल्ला म्हणतात। या इथून किल्ल्याच्या सर्व भागावर लक्ष ठेवता येते। गडाच्या पश्चिम तटाखाली तटातून बाहेर पडण्यासाठी छोटासा दरवाजा आहे, याला दर्या दरवाजा असे म्हणतात। संकटकाळी बाहेर पडण्यास याचा उपयोग होत असे। दरवाजाच्या वरच्या भागात तटबंदीच्या जवळ कैदखाना होता। किल्ल्यामध्ये पूर्वी 3 मोहल्ले होते, यातील 2 मोहल्ले मुसलमानांचे व 1 इतरांचा। पूर्वी किल्ल्यामध्ये मोठी वस्ती होती, ताज असे संपल्यानंतर सर्व वस्ती इथून उठून गेली। दर्या दरवाजाकडे आता सरकारकडून एक नवीन जेट्टी बांधण्याचे काम सुरू झाले आहे। बहुधा भविष्यात येथे दिघी जेटून फेरी बोट येण्याची व्यवस्था होईल। सध्या समुद्रात भराव टाकण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आतापर्यंत आपण राजापूर येथे जुन्या जेट्टीहून शिडीच्या होडीने जंजिरा किल्ल्यात प्रवेश करतो, मात्र ही नवीन जेट्टी उभारली गेल्यास पर्यटकांना एक सुलभ व सुरक्षित पर्याय उपलब्ध होईल। शिवाय स्थानिकांचे मनमानी यामुळे थांबेल अशी अपेक्षा आहे। जंजिरा किल्ल्याला किल्ले महिरूप उर्फ किल्ले जंजिरा अशी नावे होती। 1508 मध्ये मलिक अहमद निजामशाह मरण पावला, त्याचा 7 वर्षाचा अल्पवयीन मुलगा बुरान निजामशाह गादीवर आला। मिर्झा अली आणि कलब अली हे 2 निजामशाही सरदार उत्तर कोकणातील दांडा राजापुरास आले। त्या काळात समुद्राचे आणि लुटारांपासून बचाव करण्यासाठी स्थानिक कोळी समाजाने एका प्रचंड खडकावर लाकडी किल्ला बांधला। राम पाटील या कोळ्याचा अंमल त्यावेळी त्या सर्व परिसरात होता। निजामशाहने पिरम खान नावाच्या सरदाराला राम पाटलाचा काटा काढण्यासाठी पाठवलं। पिरम खान सुभेदार हा वंशाने सिद्धी होता। सिद्धीचे पूर्वज हे पूर्व आफ्रिकेतील बांतू जमातीतले अरब व्यापाऱ्यांबरोबर गुलाम म्हणून भारतात आले। अहमदनगरच्या निजामशहाच्या पदी सिद्धी होती, त्याचपैकी सुभेदार पिरम खान। पिरम खानने व्यापारी बनून मेढेकोटच्या आजूबाजूला गलबते लावले आणि राम पाटलाला दारू पाजून बेहोश केले व मेढेकोट आपल्या ताब्यात घेतला। राम पाटलाला निजामशाहकडे पाठवून त्याचे धर्मांतर केले। सन 1526 ते 1532च्या कारकिर्दीनंतर 1532 मध्ये पिरम खान मरण पावला। पुढे 1567 मध्ये हुसेन निजामशाहच्या हुकमानुसार लाकडी मेढेकोटाऐवजी दगडी कोट बांधण्यास सुरुवात झाली। हे काम इसवी सन 1571 पर्यंत पूर्ण झाले आणि हा दगडी कोट किल्ले मेहरूप नावाने ओळखला जाऊ लागला। 1557 मध्ये अलगर खान याची नेमणूक झाली। 1612 मध्ये याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा इम्रान खान याची नेमणूक झाली। याच्या मृत्यूनंतर 1618 ते 1620च्या कालावधीत सिद्दी सदूद खान हा ठाणेदार झाला। यानंतर सुमारे 1947 पर्यंत 20 सिद्दी नवाबांनी जंजिरा किल्ल्यावर हक्क गाजवला। सन 1625 मध्ये मलिक अंबर मरण पावला। जंजिरेकर स्वातंत्र्य सत्ताधीश झाले। 20 सिद्दी सत्ताधीशांनी मिळून 330 वर्ष राज्य केले आणि 1948 मध्ये जंजिरा संस्थान भारतीय संघ राज्यात विलीन झाले। मुरुड पैशातून मिळणारे उत्पन्न आणि खर्च याची सांगड बसत नसल्याने मलिक अंबरने हा मुलूक तोडून देऊन या ठिकाणी नवीन जहागीर स्थापन केली। सिद्दी अंबर स्थानक या मुलकाची जबाबदारी पाहू लागला, अर्थात या जंजिरा संस्थाचा संस्थापक सिद्दी अंबर स्थानकच ठरला। इसवी सन 1648 मध्ये शिवरायांनी तळेगड, घोसाळगड आणि रायगड परिसरातील मुलूक जिंकला। 1657 मध्ये जावळी जिंकले आणि त्यांनी आपली नजर उत्तर कोकणावर वळवली। किल्ले जंजिरा आपल्या ताब्यात आल्याशिवाय उत्तर कोकणावर आपलं वर्चस्व गाजू शकणार नाही हे सत्य शिवरायांना उमगले होते। 1659 मध्ये शिवरायांनी शामराज पंत व त्यांच्यासोबत बाजी घोलपला जंजिरा घेण्यासाठी पाठवले। हा पहिला प्रयत्न फसला। पुन्हा 1659 मध्ये निळोजी पंत, रघुनाथ मुजुमदार, मायाजी भाटकर यांनी जंजिराच्या सिद्धीची कोंडी केली, पण पुन्हा हा प्रयत्न फसला। 1678च्या जुलैमध्ये शिवरायांनी जंजिरावर स्वारी करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केला। जंजिरावर लक्ष ठेवण्यासाठी व खुष्कीच्या मार्गाने वचक ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्याच्या समोरील टेकडीवर साम्राजगड उर्फ दांडा राजापुरी गडाची उभारणी केली। जंजिरावरील मोहिमेसाठी मराठ्यांचा तळ या किल्ल्यावर पडत असे। शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराजांनी 1682 मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला। ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्राने लंकेवर स्वारी करण्यासाठी राम सेतू बांधला, त्याचप्रमाणे उसळत्या सागरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी सेतू बांधला होता।
300 गलबते घेऊन राजांनी जंजिऱ्यावर आक्रमण केले. किल्ल्यावर संभाजी महाराजांचा तोफांचा मारा सुरू झाला. मराठ्यांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचतच होते. याचवेळी जंजिऱ्यावर सिद्दी खैरात खान, सिद्दी कासम खान होते. हेही संभाजी महाराजांना रोखू शकले नाही. आता जंजिरा हातात येणारच. त्याच वेळी औरंगजेबाने हसन अली या सरदाराला 40,000 फौज देऊन स्वराज्यावर पाठवले. संभाजी महाराजांना जंजिराची मोहीम अर्धवट सोडावी लागली. कोंडाजी फर्जंद यांनी संभाजी महाराजांशी फितूरचे नाटक केले आणि सिद्धीला जाऊन मिळाले. जंजिरा किल्ल्यात प्रवेश केला. यांचे एक कारस्थान सिद्धीच्या लक्षात आले आणि कोंडाजी फर्जंद आणि त्यांचे साथीदार मावळ्यांना पकडून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. स्वराज्याच्या या महान युद्धाचे जंजिरा घेण्याच्या प्रयत्नात बलिदान गेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा किल्ला हस्तगत करण्यासाठी व सिद्धीला वचक बसवण्यासाठी जंजिरा किल्ल्यानजीक 5-6 किलोमीटर अंतरावर पन्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला. मराठ्यांच्या 2 छत्रपतींना किल्ला स्वराज्यात दाखल करण्यात यश आले नाही, पण त्यांनी या परिसरात 2 किल्ल्याची नवनिर्मिती केली. एक गिरिदुर्ग सम्राजगड, दुसरा जलदुर्ग पन्मदुर्ग. पूर्ण किल्ला नीट पाहण्यासाठी किमान 2 ते 3 तास हवेत. मात्र फेरी होडीसाठी दिलेल्या 45 मिनिटांपैकी प्रत्यक्ष किल्ला पाहण्यात फक्त अर्धा तासच मिळतो, जो पूर्णतः अपुरा वाटतो. आम्ही तटबंदी होऊन किल्ला प्रदक्षिणा करत असतानाच वेळ संपला. अजून बरेच काही पाहायचे होते, पण मनात इच्छा असतानाही आम्हाला मुख्य दरवाजाकडे परत जावे लागले, कारण होडीची वेळ झाली होती. होडीत बसण्याचा तास पार पडून आम्ही पुन्हा राजापुरीच्या दिशेने निघालो. जंजिरा किल्ल्यात होडीने चढणे उतरणे जिकरीचे काम असते. खास करून मार्चनंतर समुद्राच्या लाटांचा दोष जास्त असतो. मुरुड जंजिरा किल्ला पाहण्याची सर्वात उत्तम काळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो, हे आम्हाला येथील नाविकांनी सांगितले. या काळात हवामान आल्हाददायक असते, समुद्र शांत असतो, त्यामुळे बोटीतून किल्ल्यापर्यंतचा प्रवास सुखकारक होतो. किल्ला दर्शनासाठी वयस्क आणि लहान मुलाबाळांना घेऊन आलेल्या पर्यटकांना उतरता न आल्यामुळे किल्ला न पाहता परतीच्या प्रवासाला जावे लागले. लहान मुलं वयस्क लोकांना घेऊन येत असाल तर मार्च एप्रिल मे मध्ये येणे टाळावे. पावसाळ्यात किल्ला बंद असतो. प्रवाशांची अनावश्यक गर्दी होऊ नये म्हणून होडीने आम्हाला मुख्य जेट्टीऐवजी दुसऱ्या एका छोट्या जेट्टीवर उतरले. गडावर चढण्याची इच्छा होती खरी, पण भर दुपारचे रखरखीत ऊन आणि तापलेले अंग यामुळे आम्ही हा बेत अखेर रद्द केला. मुरुड मागे अलिबागच्या दिशेने प्रस्थान केले. मुरुडमध्ये प्रवेश करतात बाजारपेठेत गडबड जाणवू लागली. हिंदू घरांमध्ये गुढ्या उभारलेल्या दिसत होत्या, तर मुस्लिम वस्त्यामध्ये ईदची तयारीची लगबग होती. रस्त्यावर गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रा निघालेली दिसली. वातावरणात एक उत्सवी रंग भरून राहिला होता. मुरुडमध्ये ॲक्टिवाची पेट्रोल टाकी फुल करून मार्गस्थ झालो. रेवदंडा येतात आम्ही रेवदंडा किल्ल्याच्या आतील रस्त्यामध्ये गाडी वळवली. रेवदंडा किल्ल्यामध्ये महादेवाच्या मंदिरातील शिकारीचं काष्ठशिल्प पाहण्याची इच्छा होती, पण हाती निराशा आली. मंदिराच्या जीर्णोद्धार होऊन तेथील काष्ठशिल्प दुसरीकडे हलवल्या गेल्याचं कळलं. रेवदंडा किल्ल्यातून आम्ही चौलच्या दिशेने निघालो. रेवदंडा चौल रस्त्यावर एक भव्य पुष्करणी आणि तिच्या बाजूला वसलेलं चौल गावचं रामेश्वर शिव मंदिर लक्ष वेधून घेत होतं. याआधी या रस्त्यावरून जाताना आम्ही गाडीतून मंदिर पाहिलं होतं, प्रत्यक्षात मात्र जाता आलं नव्हतं. यावेळी मात्र ऐतिहासिक मंदिराला भेट द्यायचं ठरवलं. मंदिरासमोर भव्य पुष्करणी, त्याच्यासमोर कौलारू कोकणी पद्धतीचं सुंदर मंदिर आणि या दोघांच्या मध्ये नंदी मंडप आणि 2 दीपमाळा. एकूणच संपूर्ण परिसर चित्रपट वाटतो. मंदिरात चौल रेवदंडा रस्त्याजवळ स्वागत कमानीतून प्रवेश केल्यावर प्रथम गणेश मंदिर लागते. गणेश मंदिरात श्री गणेशाची आणि श्री दत्ताची मूर्ती आहे. गणेश मंदिराच्या पूर्व दिशेत 2 दीपमाळा आणि नंदी मंडप आहे. नंदी मंडपाकडून पायऱ्या पुष्करणीमध्ये उतरतात. पुष्करणीमध्ये हातपाय धुवून नंतर मंदिरात प्रवेश करावा असा इथला जुना प्रघात आहे.
नंदी मंडपातून सभा मंडपात प्रवेश केल्यास श्री रामेश्वर महादेवाच्या पिंडीचे दर्शन होते. चौल हे जागतिक कीर्तीचे प्राचीन ऐतिहासिक बंदर होते. 360 मंदिरं, 360 तळी आणि 16 पाखाड्यात विभागलं गेलं होतं. सातवाहन, शालिया ते मध्ययुगात निजामशाही, पोर्तुगीजशाही, मराठीशाही या शहरांनी अनेक राजवटी पाहिल्या. त्यामुळे इथल्या मंदिरांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यापैकी हे रामेश्वर मंदिर. रामेश्वर मंदिर कोणी बांधले याचा उल्लेख सापडत नाही. मात्र मंदिराची दुरुस्ती अनेकदा झाल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात. ऑक्टोबर 1741 मध्ये विजयादशमीच्या दिवशी शुभमुहूर्तावर श्रीनिवास दीक्षित बाबा यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यासाठी लागणारा निधी नानासाहेब पेशवे आणि मानाजी आंग्रे यांनी दिला. त्यानंतर विसाजीपंत सुभेदारांनी अपूर्ण काम पूर्ण केले. नंदीदेवावर दीपमाळा, तुळशी वृंदावन बांधले. 1816 मध्ये मंदिराचा नगारखाना आणि 1838 मध्ये पुष्करणीची दुरुस्ती करण्यात आली. या पुष्करणीच्या दुरुस्तीसाठी 750 रुपये खर्च ग्रामस्थांनी मिळून केला. नंदीदेवळ असलेली दीपमाळा लाडू भाऊजी प्रभू पाताणे यांनी 1784 मध्ये बांधली, तर पुष्करणीजवळ असलेली दीपमाळ बाबाजी लोहार यांनी बांधली. रामेश्वर मंदिराच्या पाठीमागे हनुमंताचे मंदिर आहे. उत्तर दिशेला विठ्ठल रखुमाईचे मंदिर असून त्यात विठ्ठल रखुमाई बरोबर 2 गणेश मूर्ती आहेत. सध्या मंदिर परिसरात सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. मंदिराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या कामामुळे भविष्यात हे स्थळ आणखी रमणीय होईल यात शंका नाही. मंदिराबाहेर पश्चिम बाजूस उघड्यावर एका मंचावर नवग्रहांची मांडणी केलेली दिसते आणि त्याची पूजा केली जाते. संतोषला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचायचं असल्यामुळे अलिबाग किल्ल्यावर जाण्याचा विचार आम्ही रद्द केला आणि रामेश्वर मंदिर परिसरात आमची भटकंती समाप्त करण्याचा निर्णय घेतला. रामेश्वर मंदिर इथून अलिबाग 16 किलोमीटर तर रेवत जेट्टी 36 किलोमीटरवर आहे. मुंबईला परतण्यासाठी आम्ही रेवत जेट्टीच्या दिशेने मार्गस्थ झालो.